लातूर शहर विभागातील कन्हेरी चौकामध्ये विठ्ठल ससाने वय वर्ष 45 ते 50 असेल. त्यांनी भंगार वेचून स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये फरशी घालून त्यांची हत्या करण्यात आली. जर एक भंगार वेचून जर स्वतःचं पोट भरत असेल व्यक्ती आणि त्याची जर हत्या अशी होत असेल तर विचार करायचा प्रश्न आहे, जे आमच्यासारखे कामगार साधारण मजूर वर्ग आहे त्यांचे काय हाल असतील. कुठलाही मजूर वर्ग घराच्या बाहेर जर सकाळी पडला तर तो घरी परत येईल का नाही, हा प्रश्न या मजूर वर्गांच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला आहे. एकतर 90% लातूर शहरामध्ये मजूर वर्ग आहे, हाताला काम नाही, राहण्यासाठी घर नाही आणि जे काम जेमतेम मिळत आहे त्याच्यातून त्यांच्या पोटाचा उदरनिर्वाह करत आहेत. परंतु हे सुद्धा हे गावगुंड लोक या लोकांना स्वतःचं पोट सुद्धा भरू देत नाहीत. लातूर शहरामधील जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी लातूर शहरासाठी, लातूर शहरातल्या जनतेसाठी सुरक्षासाठी कोणते सुरक्षा कवच अंमलात आणलेले आहे. लातूर शहरातील जे पोलीस प्रशासन आहे त्यांची तर भीती आणि दबदबा, लातूर शहराच्या पोलिसाचा कसलाही प्रश्नच उरलेला नाही. त्यांच्याकडे पॉवर आहे, जागेवर जो अति गुंड आहे त्यांना जागेवर जोपर्यंत हे पोलीस प्रशासन गोळ्या घालून ठार करत नाही तोपर्यंत या गुंडाची भीती मरणार नाही. साधारण गुंड पकडणे, त्याची धिंड करणे आणि 4 दिवसातून सोडून देणे, यामुळे या गुंडाची भीती मरत नाही तर या धिंडमुळे या गुंडांचं प्रोत्साहन वाढत आहे. त्याच्यामुळे गुंडाला न पकडता त्याला जाग्यावर मारणे हेच पोलीस प्रशासनाचं एकमेव काम आहे आणि हा अधिकार या पोलीस प्रशासनानं आहे. आणि जोपर्यंत हे त्यांनी अंमलात आणणार नाही तोपर्यंत लातूर शहर आणि लातूर शहरातील जनता सुरक्षित नाही. या लातूर शहराचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी जनतेची सुरक्षा, जे लातूरला नवं ते लातूरला हवं आणि हेच लातूरला नवं होतं का आणि हेच लातूर शहराला आमदार साहेब, खासदार साहेब पाहिजे होतं का. आमदार खासदार साहेबांना माझं सांगणं आहे की जे मजूर जनता आहे, ज्यांच्या हातामध्ये कोयता आहे, ज्यांच्या हातामध्ये बंदूक आहे, तोच व्यक्ती आज सुरक्षित आहे. मग तुम्ही आम्हाला सुरक्षा देऊ शकत नाही, सुरक्षा कवच तुम्ही अंमलात आणू शकत नाही, आम्हाला प्रोटेक्शन देऊ शकत नाही, कुठलीही योजना तुम्ही अंमलात आणून जनता तुमच्या सानिध्यामध्ये सुरक्षित नाही, तर प्रत्येक या कामगार मजूर लोकांना काम तर काही तुम्ही देऊ नका, पण त्यांच्या हातामध्ये कोयतं द्या, जेणेकरून कोयता गँग हे लातूर प्रसिद्ध होईल आणि या मजूर जनताचा जीव तरी वाचेल. ज्याच्या हातामध्ये कोयता आहे, बंदूक आहे, तोच सुरक्षित आहे. म्हणून या लातूर शहराचे आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर, पालकमंत्री यांनी शस्त्राचा साठा मागवा आणि कोयता गँग म्हणून प्रत्येक मजुराच्या हातामध्ये कोयतं वाटप करा, जेणेकरून आमचा जीव तरी वाचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.